गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या डेलीच्या चॅनलवरती, जिथे आपण रोज प्रतिदिन रात्री आपण अनालाइज करून बघतो की मार्केट कुठे जाणार आहे आणि कसं जाणार आहे. ओके, काल आपली वार्ता झालेली की जर मला काही करायचं असेल तर मी पुटच्या साईडला, खालच्या साईडला 150च्या खाली करेन, या 300च्या वरती करेन. आणि काल मी एकदम क्लिअर सांगितलेलं, मार्केटनी पॅटर्न जो बनवतो, रसिस्ट करून फुलबॅक जो घेतोय, जो जातोय, त्याप्रमाणे नाही, मार्केटनी 2 वेळा असं केलं पाहिजे. बघा, हा चार्ट इथे लावून ठेवलेला, मी ड्रॉइंग पण करून ठेवलेलं. 2 वेळा तरी ह्याला सपोर्ट घेऊन मार्केट झालं पाहिजे, तरच खरी बाईंग आहे की नाही. मार्केट आज असं बघायला गेलं तर फर्स्ट 10-15 मिनिटांमध्ये जे तिने दिले ते दिले, त्यानंतर मार्केट टोटली साईड होतं. असं बघायला गेलं तर मार्केट आज काहीच केलं नाही. मार्केटनी 17 तारखेचा दिवस खाली गेला असं आपण बोलू शकतो. पण हा जो मार्केट खाली गेलाय ना, खाली म्हणजे ह्या साईडला नाही, दिवस फुकट गेलाय ना, ह्याचा उद्या नक्कीच फायदा होईल, कारण का उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. आणि लेवल्स बघायला गेलं तर तुम्हाला मी एक दिवसाचा चार्ट दाखवतो. मार्केटनी क्लोजिंग देऊन एक ग्रीन कॅन्डल नक्कीच बनवलेली आहे. ओके, आता जो गॅप होता ना इथे, प्रिव्हियस गॅप, तो गॅप बाकी आहे. आणि असं बघायला गेलं तर हा जो पॅटर्न बनलेला आहे तो लगातार निरंतर चाललेला आहे. तर मार्केटला आता इथेपर्यंत येणं भाग आहे, इकडे एक फॉल घेऊन असं येणं भाग आहे, तरच पॅटर्न तो निर्माण होतोय आणि त्या पॅटर्नची इज्जत केली जाईल, या फिर तो पॅटर्नला रिस्पेक्ट केलं जाईल असं आपण बोलू शकतो टेक्निकल भाषेमध्ये. ओके, उद्या सेन्सेक्स एक्सपायरी आहे. आज मार्केटनी काय दिलं नाही तर उद्या मार्केट नक्कीच काहीतरी देईल, कारण का एक्सपायरीला मार्केट कधीही निराश करत नाही, मोस्टली निराश करत नाही. असं बोलत नाही की सगळ्याच एक्सपायरी चांगल्या असतात, सगळ्याच एक्सपायरी चांगल्या असतात असं नाहीये. त्याच्यातल्या खूप काय एक्सपायरी चांगल्या असतात. जसं ही एक्सपायरी चांगली होती निफ्टीची, समजा आता उद्या एक्सपायरी आहे ती चांगली असेल. त्यामुळे एक गोष्ट नक्की मला कळली, या तुम्हाला पण समजली पाहिजे, की मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड निर्माण झालेला आहे. जो नेगेटिव्हिटीचा जो विषय होता तो नाहीच राहिला. आता मार्केट वरच्या साईडला चालायला त्यांनी चालू केलेलं आहे. त्यासाठी आता ही जी लेवल आहे आपली 390ची या 300-400ची, ह्या मार्केटनी लेवल तोडलीच पाहिजे, तरच आपल्याला पुढचे 600 आणि 500ची लेवल दिसेल आपल्याला. ठीक आहे, आपण 5 मिनिटावरती जर 15 गेलो आणि जर बघितलं तर मार्केटनी असं काही आज खास केलं नाही. त्यामुळे मार्केट साईडवर असल्यामुळे आजची स्ट्रॅटेजी जर बघायला गेलं आपण, तर आपण सगळं काउंट टाकूया. एक डे हाय आहे, एक डे लो आहे, जो बरोबर इथे पण त्यांनी रेस्पेक्ट केलेला आहे. त्यामुळे आता विषय जो बनतोय तो खूप चांगला विषय आणि खूप छोटा विषय बनतोय, कारण प्रॉफिट ट्रेडिंग हा विषय आता नक्कीच येणार आहे. होतंय काय, मार्केट सकाळ सकाळ तुम्हाला एक रॅली देते, त्यानंतर शांत होते, हे खूप दिवसापासून बघण्यात येत आहे. मग आता काय करायचं, सकाळ सकाळच उडी मारायची का? दिशा नाही माहिती, काय नाही माहिती, दिशा नाही माहिती, काय नाही माहिती, तर आपण ती गोष्ट करायची आहे का? दिशा माहिती नसेल आणि जर आपण प्रवास केला तर आपण भरकडत जाऊ, आपण दिशा भूल होईल आपली. आपण आपल्या टार्गेट वरती या किंवा आपला जो आपण एक निर्णय घेतलाय की यस आपल्या ह्या इथे पोचायचं आहे, तिकडे आपण कधीच पोचू शकणार नाही. आपण एकाच जागेवरती गोलगोल गोलगोल फिरत राहू. तर ह्या गोष्टीला आपण सोडू शकत नाही, या नजर अंदाज करू शकत नाही. ठीक आहे, याच गोष्टीला आपण जर धरून चालत असू, याच गोष्टीला आपण चालत असू, तर येणाऱ्या दिवसामध्ये डेली वरती आपण बघत असू ना, जी टार्गेट आहे ती मार्केटने आता देण्याचा प्रयत्न करत आहे. आता बघा, ही कॅन्डल जी आहे 512ची, ती इथे आहे.
माझा फर्स्ट टार्गेट जो असेल ना ते ह्या ग्रीन कॅन्डलच्या खाली असेल, जो असेल 431चा. बरोबर आहे. मी परत लावून दाखवतो तुम्हाला 5 मिनिटावरती. ही बघा, ह्या लेवल्स निघालेले आहेत आणि ही डे हाय काउंट टाकतो. मी आता हाच विषय करतो की 350च्या वरती जर मार्केट सस्टेन झालं उद्या, तर उद्याचे येणार पहिला टार्गेट आपला हा असेल, फर्स्ट टार्गेट. सेकंड टार्गेट आपला हा असेल जो आहे 420 आणि नंतर आहे लगभग 520. आणि जर मार्केट इकडनं खाली येत असेल तर पहिला टार्गेट आपला लगभग असेल 160 पर्यंत. बघा इथे मोठी जास्त गॅप आहे. मार्केट काय करेल माहितीये काय, जवळ मार्केट पटकन जात नाही. मार्केट लांबच्या ठिकाणी प्रवास करायचा प्रयत्न करतो. का? आज ते रडून रडून थकून थकून आपल्याला येतो. त्यामुळे उद्याची कॅपिटल सांभाळा, एकच ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. जर सकाळीच तुम्हाला ट्रेड भेटत असेल अर्ली मॉर्निंग मध्ये 9:15 9:30च्या मध्ये, तर घेऊन टाका. कारण मार्केट होतंय का आता, मार्केट सकाळी सकाळी ट्रेड करतो. कारण उद्या एक्सपायरी लागचा दिवस आहे सेन्सेक्सची. तर सकाळ सकाळ जर तुम्हाला ट्रेड भेटत असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. ओके. फर्स्ट टार्गेट तो आणि हा टार्गेट दुसरा असेल. मला आज एका युट्यूबच्या माध्यमातून मला एक प्रश्न आलेला की सर आज काय होईल मार्केट. मी त्यांना सांगितलं की मार्केटनी जर तुम्हाला काल दिलेलं आहे तर आज मार्केट तुम्हाला काही देणार नाही. मार्केट मोस्टली साइडवेज होईल. त्या व्यक्तीने माझे आभार मानले, धन्यवाद केले आणि त्यांनी बहुतेक ट्रेडिंग पण नसेल करावी आणि केली पण नसेल, कारण मार्केट टोटल साइडवेज होतं. आता हे प्रेडिक्शन कसे निर्माण होतात हे खूप समजणं जरुरी आहे. एकच हिशोब असतो की मार्केटने जेव्हा रॅली दिलेली आहे तर मार्केट कंटिन्युअस रॅली देणार नाही. मार्केट कंटिन्युअस तुम्हाला पैसे देणार नाही. हा पहिला सायकोलॉजीचा भाग आहे. त्यामुळे मार्केटला थांबणं इथे जरुरी आहे. आता मार्केट इथे थांबलंय, मग आता इकडचा प्रवास तो नक्कीच चालू करेल किंवा इकडचा प्रवास नक्कीच चालू करेल. त्यासाठी ही जी लेवल आहे, आता मार्केट 350च्या वरती सस्टेन झालं पाहिजे. नंतर पहिला टार्गेट 420 आणि 520 दुसरं टार्गेट असेल. आणि इकडनं जर मार्केट रिव्हर्सल आलं तर 160 पर्यंत टार्गेट मला क्लिअरली दिसतोय. ठीक आहे. उद्या गेम चेक करण्यासाठी सांभाळून केला. ओवाय बद्दल जर बोलायचं गेलं तो ओवाय आपले 25,350 ला 11,500 लगभग दिसत आहेत. म्हणजे प्रेशर वरच्या साईडला जास्त आहे. नंतर 400 लेवलला 500 दिसत आहेत. नंतर 450 लेवलला 700 दिसत आहेत. म्हणजे बघा पुट साईडच्या ओआय मध्ये जर ताकद आहे तर मार्केट 101% वरचा स्पाइक द्यायला तयार आहे. हे कधी डिपेंड करते, आता हे जर ओआय चेंज नाही झाले उद्या आणि ह्याच्यामध्ये अजून जर वाढ झाली तर नक्की उद्या आपल्याला एक नवीन टार्गेट वरच्या साईडला बघायला भेटेलच. ठीक आहे. तर उद्या सांभाळून घ्या. सेन्सेक्स मध्ये लॉट्स कमी करा. स्वस्त भेटल्या म्हणून पटकन जाऊ नका. महंगा है तोही काम करता है, सस्ता है तो टिकता नाही आहे. ही गोष्ट तुम्ही विसरू नका. स्वस्त माल कधी पण टिकाऊ नसतो आणि महाग माल या जास्त पैसे देऊन जर आपण कुठली गोष्ट खरेदी केली त्याची क्वालिटी असते. म्हणून इन द मनीचे जे कॉल असतील तेच घेण्याचा प्रयत्न करा. ओटीएम एटीएम हा विषय नका करू. कमी पैशामध्ये घ्यायला जाल, प्रॉफिट होणार नाही. वन्स इन ब्लू मून कधी झालं असेल तुम्हाला तर चांगली गोष्ट आहे. हे तुक्केबाजी करू नका. टेक्निकल अनालिसिस वरती लक्ष द्या. प्युअर चार्ट पॅटर्न्स बघा, कॅन्डल पॅटर्न बघा आणि नंतर काय ते करा. पटकन डिसिजन घेणे म्हणजे चुकीचे डिसिजन घ्यायला तुम्ही धावताय. त्यामुळे करण्या अगोदर गोष्टींना समजा. मार्केट एवढं पण हार्ड नाहीये की मला समजतच नाहीये. मार्केट एवढं पण हार्ड नाहीये की मला समजत नाहीये.
मार्केट एवढं पण सोपं नाहीये की तुम्हाला पटकन पैसे देईल. दोन्ही साईडची बाजू आहेत, नाण्याला दोन्ही साईडच्या बाजू असतात. त्यामुळे मार्केटला रोज बघाल ना, काही नाही काहीतरी शिकाल. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये 5 महिने द्या, 1 वर्ष द्या, त्यानंतर मार्केट चांगलंच करेल. तुम्ही बोलाल की नाही आता सर 5 महिने 1 वर्ष घ्यायचे, मग काय फायदा? हर एक गोष्टीचा वेळ असतो, काळ असतो. ठीक आहे. झाड लावल्यावर डायरेक्टली आंब्याचं झाड लावल्यावर डायरेक्टली आंबे येत नाहीत, त्याला थांबायला लागतं, 5-10 वर्ष थांबायला लागतं, त्यानंतर ते फळ येतं. तुम्ही बोला की पहिल्याच वर्षी मला आंबा लागला पाहिजे आणि मला खायचा असेल, तर पॉसिबलच नाही येतो. ठीक आहे. गाडीमध्ये बसल्या बसल्या तुम्ही बोलाल की चला आपल्याला आता गावाला जायचंय, 12 तास या 24 तास लागतात. गाडीमध्ये बसल्या बसल्या तुम्ही बोलाल की मला पटकन 5-10 मिनिटात पोहोचायचं नाही, तो प्रवास तुम्हाला करायला लागेल. हर एक स्टेशनला तुम्हाला थांबायला लागेल. कधी ट्रेन लेट पण होईल तुमची. याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्ही अरे ट्रेन लेट झाली, ट्रेन थांबली स्टेशनला, खूप वेळ घेते म्हणून मी परत घरी चाललो, असं नाही होत ना. तुम्हाला जायचंच आहे गावाला, तर तुम्हाला त्या डेस्टिनेशनला पोहोचायचंय, त्यामुळे तुम्ही तिथे जाता. तुम्ही काय करता, पेशन्सने थांबता ना. मग मार्केटमध्ये पेशन्स का ठेवत नाही तुम्ही? मार्केटमध्ये पेशन्स का ठेवत नाही? आला आला गेला गेला नका करू. खूप आले आणि खूप गेले. टिकले ज्यांनी पेशन्स आणि कंट्रोल ठेवलाय. ठीक आहे. तर उद्या येणाऱ्या दिवसामध्ये लॉट कमी ठेवा. सेन्सेक्स एक्सपायरी मध्ये चांगले प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता चांगली आहे, त्यामुळे ते लक्ष द्या. दुसरी गोष्ट, हर एक इंडेक्सला बघायचा प्रयत्न करा, निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स. कारण काय ना, आजच आमचा विषय झाला लाईव्ह मध्ये, आमचं लाईव्ह सेशन चाललेलं आज प्रो ट्रेडर लोकांचं. त्याच्यामध्ये असा विषय आलेला, सेन्सेक्सला वरती जायचंय, बँक निफ्टीला वरती जायचंय, पण निफ्टी खाली येत होती. एक तुम्हाला टिप देतो. टिप म्हणजे एक गोष्ट सांगतो जी आयुष्यावर विसरू नका. कुठलाही इंडेक्स जायला, निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स हे ना एकसाथ जर वरती गेले ना, तर प्रेशर मस्त डेव्हलप होतो, बिल्डअप होतो आणि तुम्हाला टार्गेट पटकन भेटतात. पण एक ह्या साईडला एक त्या साईडला जात असेल तर त्याला वेळ लागतो. म्हणजे ते सिंक्रोनाइज होत नाही, ते पॅरलर चालणं जरुरी आहे. म्हणजे एकत्र चालणं जरुरी आहे, एकाच दिशेने चालणं जरुरी आहे. दोन दिशेला गेला गेला तर मार्केटमध्ये तणाव निर्माण होतो, आणि तेच आज तुम्ही बघितलं असाल. तुम्ही आजचा दिवस पुरा बघा, तुम्हाला कळेल बँक निफ्टी सेन्सेक्सला जायचं होतं पण निफ्टीने आज होल्ड केलेलं. म्हणजे सेशन्स मध्ये पण मी लाईव्ह मध्ये तेच सांगत होतो की बघा ही गोष्ट होणार आहे, मार्केट आज साईडवेज राहणार आहे. जास्तीत जास्त ह्याच्यावरती गेलं मुश्किलने इथपर्यंत जाईल, पण त्याच्या खालीच मार्केट राहणार आहे. कारण का, जर मार्केट आज इथे राहिलं तरच उद्या एक आपल्याला चांगले मुवमेंट बघायला भेटेल. जेव्हा पण मार्केट साईडवेज असतं ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट मुवमेंट येतं. हा पॉईंट नक्की लिहून ठेवा. हा पॉईंट नक्की लिहून ठेवा की मार्केट ज्या वेळेला काही मुवमेंट देणार असेल त्या अगोदर तो शांत असतो. बोलतात ना, तुफान की पहली की शांतता, तीच शांतता आता झालेली आहे. उद्या बघूया काय होतंय ते. ठीक आहे. तर सांभाळून घ्या. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. आजच्या दिवसासाठी धन्यवाद. टेक केअर. गुड नाईट.